पुण्यातील सिंहगड रोडवरती सुयोग श्री सोसायटीमधल्या ज्या गाड्यांची तोडफोड झाली ज्या ठिकाणी तोडफोड झाली त्या ठिकाणची प्रथमदर्शी आणि ज्यांच्या गाड्या आहेत ते सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर पुण्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अगदी ऐरणीवरती आलेला आहे. ही तोडफोड करताना तुम्ही या ठिकाणी घटनास्थळी होतात, नक्की काय प्रकार घडलेला? नमस्कार, माझं नाव मिलिंद पुणेकर. रात्री 1:30 वाजता मला एक व्यक्तीचा आमच्यातला फोन आला की बाबा काका गाड्या इथं फोडायचं काम चालू आहे. आता प्रथमदर्शनी हा पुणे सिंहगड रोडमध्ये खूप शांत हा एरिया आहे. तर आता आम्ही संपूर्ण बिल्डिंगमध्ये आमचे 17-18 कॅमेरे आम्ही सगळं चेक केलं. खाली एक कोयताधारी माणूस जो इथं जवळचाच आहे त्याला आम्ही बघितलं. त्याच्यानंतर पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर आम्ही सगळ्यांनी त्याला पकडलं. आता हे बघू शकता तुम्ही, आमच्या या 6 ते 7 गाड्या फोडलेल्या आहेत. परंतु आम्ही त्याला पकडल्यामुळं ह्या आजूबाजूच्या 70 ते 80 गाड्या फोडायच्या वाचलेल्या आहेत. त्याच्यामुळं जो कोणी दहशत पसरत आहे त्याच्यामागं जो कोण आहे तर त्याला आम्ही शोधून काढणारच आहोत. त्याच्यामुळं परंतु सामान्य नागरिकांच्या जीवावर उठण्याचा जो प्रकार चालू आहे अख्ख्या पुणे शहरामध्ये तो तुम्ही पोलिसांनी तर त्याच्यावर लक्ष द्यावं आणि त्या दरम्यान काहीतरी आपण कडक कारवाई करावी ही नम्र विनंती आहे. यापूर्वी असा काही प्रकार घडलेला होता का? यापूर्वी या भागात असा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता. परंतु ह्याच्यामागे कोण आहे कोण नाही ह्याचा तपास पोलीस घेत आहे आणि आम्ही सुद्धा ह्यामागे करत आहोत. कारण हे सगळं अचानक झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडा सावरायला आम्हाला वेळ लागतो, बाकी काही नाही. ज्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं ते सुद्धा सोबत आहेत. खरं तर नक्की किती तुमचं गाडीचं नुकसान झालेलं आहे? आता जवळजवळ आमच्या सोसायटीतल्या 7 ते 8 गाड्या त्या समाजकंटकांनी फोडलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये साधारण 50-60 हजाराचं तर काचा फोडल्याचं नुकसान झालेलं आहे. परंतु गाड्यांचं नुकसान झालं किती याच्याहीपेक्षा या भागातली जी शांतता भंग करण्याचं त्यांनी काम केलं त्याच्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे. पहाटेपर्यंत आम्ही गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पोलिसांमध्ये थांबलेलो होतो. सोसायटीचे पदाधिकारी आणि रहिवासी सगळे किंवा ज्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं ते सगळे आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो होतो. पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे. पुढे योग्य ती त्यांनी कारवाई करावी आणि या भागातली शांतता सुव्यवस्था सोडवण्याच्यासाठी अबाधित राहण्याच्यासाठी पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे आणि ह्या गुन्हेगारांना आणि ह्या समाजकंटकांना कुठेतरी धडा शिकवायला पाहिजे. सोसायटीमधले आणखी काही नागरिक या ठिकाणी आहेत. खरं तर हा अगदी निंदनीय प्रकार आहे. काय आहे ज्यावरती पोलिसांनी ॲक्शन घेतली पाहिजे असं तुम्हाला तुमची मागणी आहे? साधारण रोज रात्री 2 ते 3च्या सुमारामध्ये आमच्या ह्या ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यामध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग करावं अशी आमची तातडीची मागणी आहे. आणि गस्त करावी पोलिसांनी. बीट मार्शलनी इथं फिरावं, इथं बघावं ही आमची विनंती आहे. या सोसायटीमधल्या काही महिला सुद्धा आहेत. खरं तर हा जो प्रकार घडलेला आहे याच्यामुळे निश्चितच आपल्या सोसायटीमध्ये जी काही लहान मुलं आहेत किंवा तुमच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे, हे सर्व वातावरण दूर करण्यासाठी पोलिसांकडून तुमची काय मागणी आहे? पोलिसांकडनं मागणी म्हणजे पोलिसांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे. या एरियामध्ये कोणी लक्षच देत नाही आमच्या इथे. थोडं पोलिसांनी लक्ष दिलं, थोडं इथल्या सगळ्या नागरिकांनी सहकार्य तर होऊ जाऊ शकतं. काल आम्ही सगळे एकजुटीने इथे आलो, 3-3:30पर्यंत थांबलो, त्याला पकडून नेलं. हे सगळेजण चौकीत गेले होते. पोलिसांनी थोडं फक्त आमच्या इथे लक्ष द्यायला पाहिजे. एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर हा झालेला प्रकार जो आहे तो अगदी निंदनीय आहे आणि अगदी साहजिकच भीतीचं वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये आहे. मात्र पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घातली पाहिजे, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरती लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी सुद्धा सोसायटीतले नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.